नमस्कार मित्रांनो, आपण जर एक CSC केंद्र चालक असाल, आपल्याकडे जर एक CSC ID असेल आणि आपण अद्याप आपली KYC ही CSC पोर्टलला केलेली नसेल, तर 31 डिसेंबरपर्यंत आपण आपली KYC यामध्ये पूर्ण करून घ्या. नाहीतर आपला CSC ID बंद होऊ शकतो किंवा आपल्या CSC IDला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ही KYC कशाप्रकारे करायची त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात बघणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपणास आपला CSCचा जो काही ID असेल, पासवर्ड असेल, त्यानंतर येणारा जो काही कॅप्चा असेल तो कॅप्चा टाकून आपणास पोर्टलवर लॉग इन व्हायचे आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर मित्रांनो, आपण इथे डॅशबोर्डमध्ये पाहू शकतात की इथे खाली व्हेली क्वार्टरली बायोमेट्रिक अटेंडन्स मॅन्डेटरी KYC फॉर व्हेली अँड ऑपरेटर्स अशा प्रकारे माहिती दाखवली जाईल. म्हणजेच या CSC व्हेलीची KYC ही पेंडिंग आहे. तर मी अशाच प्रकारे एका दुसऱ्या CSC व्हेलीचा ID इथे ओपन केलेला आहे आणि इथे आपण पाहू शकतात की डॅशबोर्डला तशा प्रकारची माहिती दाखवली जात नाही. म्हणजेच या व्हेलीने आपली KYC ही पूर्ण केलेली आहे. तर आपली KYC पूर्ण करण्यासाठी आपणास येथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्या नंतर आपली इथे प्रोफाईल दाखवली जाईल आणि इथे माय प्रोफाईल आणि सर्वात खाली आपण इथे पाहू शकतात की KYC फॉर CSC ID ऑपरेटर. तर आपणास याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. तर त्यासाठी आपणास आपले जे काही बायोमेट्रिक डिव्हाइस आहे हे कनेक्ट असायला हवे आपल्या PCला. त्यानंतर आपण आपल्या फिंगरप्रिंटच्या माध्यमातून आपली KYC यामध्ये पूर्ण करून घ्यायची आहे. तर त्यासाठी या बॉक्सवर आपणास इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास इथे स्टार्ट कॅप्चर याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर फिंगर आपणास व्यवस्थितपणे त्या मंत्रा मशीनवर ठेवायची आहे. त्यानंतर आपणास परत आपल्या डॅशबोर्डकडे रिडायरेक्ट केले जाईल आणि आपण येथे पाहू शकतात की KYC प्रोसिजर सक्सेसफुली अशा प्रकारे माहिती दाखवेल आणि येथे जे काही ऑप्शन आपणास दाखवत होते KYC करण्यासाठी हे ऑप्शनसुद्धा यामधून निघून जाईल. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपणास आपली KYC यामध्ये अशा प्रकारे करून घ्यायची आहे. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.